नमस्कार, मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण ताज्या मेथीच्या खमंग खुसखुशीत अशा मेथीच्या पुऱ्या बघणार आहोत। या पुऱ्या 2 ते 3 दिवस सहज टिकतात। सकाळच्या नाश्त्याला मुलांच्या डब्यासाठीही तुम्ही देऊ शकता। अगदी प्रवासात तुम्ही 2 ते 3 दिवस सहज नेऊ शकताय। अगदी घरातील साहित्य वापरून मी या खमंग मेथीच्या पुऱ्या बनवल्या आहेत। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। खमंग अशा मेथीच्या पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी मेथीची भाजी अशी निवडून घेतली आहे। मेथी घेताना शक्यतो पानेच घ्या, जर त्याला देठ असतील तर ते काढून घ्या। इथे मी एक मोठा बाउल भरून भाजी घेतली आहे। ही भाजी मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे। मेथी धुवून घेतल्यानंतर जमेल तेवढी बारीक चिरून घेतली आहे। शक्य होईल तितकी मेथी बारीक चिरून घ्यायची आहे। साधारण 3 कप ही मेथी चिरून झाली आहे। भाजी चिरून घेतल्यानंतर ती मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतली आहे। आता यानंतर यात मी अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे। कोथिंबीरीमुळे पुऱ्यांना छान फ्लेवर येतो। यानंतर इथे मी 2 मोठे चमचे आलं लसूण व हिरवी मिरचीची पेस्ट घालत आहे। इथे मी अर्धा इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या व 2 हिरव्या मिरच्या मिक्सरमधून फिरवून त्याची बारीक पेस्ट करून घेतली आहे। यानंतर यात मी 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालत आहे। तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकताय। चवीनुसार आता मीठ घालूया। यात मी अर्धा चमचा हळद सुद्धा घालत आहे। यात मी पाव चमचा हिंग व अर्धा चमचा ओवा घातला आहे। त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा मी गरम मसाला घालत आहे। हे सर्व मसाले घातल्यानंतर यामध्ये घालूया गव्हाचे पीठ। इथे मी 2 कप गव्हाचे पीठ मोजून घेतले आहे। त्यातील मी 1.5 कप आता घालत आहे व उरलेले पीठ मी नंतर गरज वाटल्यास वापरणार आहे। त्याचबरोबर यात मी अर्धा कप बेसन सुद्धा घालत आहे। बेसनामुळे पुऱ्या छान खमंग आणि खुसखुशीत अशा होतात। यानंतर यात घालूया तेल। इथे मी 2 चमचे कच्चं तेल घेतलं आहे। आता घातलेलं सगळं साहित्य मिक्स करून घेऊयात। पिठात लगेचच पाणी घालायची अजिबात घाई करायची नाही। सर्व साहित्य चांगले मिक्स करून घ्यायचे। सर्व मसाले पिठात मिक्स करून घेतल्यानंतर यात थोडे करून पाणी घालायचे आहे। आता थोडे पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचे आहे। यात राहिलेला अर्धा कप मी गव्हाचे पीठ घालत आहे। एकूण इथे मी 2 कप गव्हाचे पीठ वापरले आहे। अगदी पुऱ्यांसाठी जसे आपण पीठ मळतो तसेच हे पीठ घट्टसर मळून घ्यायचे आहे। पीठ मळताना पाण्याचा वापर जास्त करू नका, लागेल तसे पाणी वापरा। हे पीठ चांगले घट्ट मळून घ्यायचे आहे। हे पहा, पीठ छान घट्टसर असे मळून घेतले आहे। पीठ मळून झाल्यावर यावर थोडंसं तेल लावून घ्यायचे आहे। तेल लावून हे पीठ पुन्हा मळून घेऊया। हे पहा, हे पीठ छान मळून झाले आहे। आता हे पीठ 15 मिनिटांसाठी झाकून मुरण्यासाठी ठेवूया। वरून थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे। 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय पीठ मस्त मऊसर असं भिजलं आहे। आता या पिठाचे लिंबा एवढे गोळे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला पटापट पुऱ्या लाटता येतील। गोळे बनवताना हाताला थोडंसं तेल लावून घ्या, म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही। हे पहा, या प्रकारे मी पिठाचे गोळे बनवून घेतले आहेत। पुरी केवढी हवी त्यानुसार गोळे बनवून घ्या। गोळे बनवून घेतल्यानंतर आपण पुऱ्या लाटून घेऊया। त्यासाठी एक गोळा घेऊन त्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे। फार जास्त पीठ लावायचं नाही, नाहीतर यामुळे तेल थोडंसं खराब होतं। आता हलक्या हाताने पुरी लाटायची आहे। पुरी जास्त पातळ लाटायची नाही, थोडी जाडसर लाटायची आहे। हे पहा, पुरी इथे लाटून झाली आहे। मी आणखीन एक पुरी लाटून घेत आहे। गोळ्याला पीठ लावून हलक्या हाताने पुरी लाटायची आहे। थोडी जाडसर पुरी ठेवायची आहे, फार पातळ करू नका। अशा प्रकारे मी 5 ते 6 पुऱ्या लाटून घेत आहे। यानंतर पुऱ्या तळून घेऊया। त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं आहे। आता यामध्ये पुऱ्या घालून घेऊया। पुऱ्या तळण्यासाठी तेल फार कडकडीत गरम नसावं, तेल मध्यम आचेवर गरम केलेलं असावं। गॅसची फ्लेम मीडियम ठेवा। मीडियम फ्लेमवरती पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे पुरी झाऱ्याने थोडी तेलात प्रेस करा, म्हणजे पटकन फुगली जाते।
काही सेकंदामध्ये पुरी हलकी होते आणि वर येते। अशी पुरी फुलली की ती अलगद पलटवून घ्यायची। आणि तुम्ही इथे बघू शकताय पुरी टम्म अशी फुगू लागली आहे। अशा पद्धतीने पुरी चांगली खरपूस तळून घ्यायची आहे। पुरीसारखी उलटपालट करायची नाही, अशी अलगदपणे ती तळून घ्यायची आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने ही पुरी मी तळून घेतली आहे। छान टम्म फुगलेली पुरी तयार झाली आहे। मी तुम्हाला आणखीन एक पुरी तळून दाखवते। पुरीसाठी कणिक घट्ट मळली की पुऱ्या छान टम्म फुगतात। पुरी जर तुम्हाला थोडी कडक व कुरकुरीत हवी असल्यास पुरी थोडी पातळ लाटून घ्या व त्या पुरीवर थोडे काट्याच्या चमच्याने टोचून घ्या व नंतर तळा, म्हणजे ती छान कुरकुरीत होते। हे पहा, मी अशा पुऱ्या तळून घेतल्या आहेत। या पुऱ्या थंड झाल्यावर एका हवाबंद डब्यात ठेवा। या ताज्या मेथीच्या पुऱ्या तुम्ही मुलांना डब्यासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा प्रवासात नेण्यासाठी बनवू शकताय। 2 ते 3 दिवस सहज टिकतात। तर आजची रेसिपी जरूर ट्राय करा। रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा। मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा फॉलो करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।